कसं मी निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवला गेला होता. मी अनेक गावामध्ये जाऊन वास्तव सांगितलं की 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे, जे आजही लागू झालेलं आहे. आणि त्या 10%च्या आरक्षणाचा फायदा परवा या गेल्या 2-3 महिन्यात झालेली जी भरती आहे, जी पोलीस भरती असो किंवा बाकी विभागाच्या ज्या भरती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये झालेल्या लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दुसरं कुणबी सर्टिफिकेट मोठ्या प्रमाणात देण्यात आलेले आहेत. ज्यांच्याकडे दाखले मिळाले जुने ते सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे. तर सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातला जो विषय आहे ती प्रक्रिया छाननीची सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं होतं ती सुद्धा प्रोसिजर सगळी सुरू आहे. त्यामुळे मला वाटतं की हे लोकांना सांगण्या इतपत जो प्रयत्न आमच्याकडून म्हणजे पक्षाकडून आमच्याकडून व्हायला पाहिजे होता त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो असो, वास्तव वेगळं आहे जे मी माझ्या पद्धतीने अनेक ठिकाणी लोकांना समजून सांगितलं आणि ऑन रेकॉर्ड आहे. मी विधानसभेची तयारी सुरू झाली. आम्ही आता चित्र बघितलं की भोकर मतदारसंघातील अनेक सरपंच पदाधिकारी होते. काय पुढे तयारी ते चालूच आहे ना. भोकर मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. आणि जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते स्वतःहून मला भेटायला आले होते. ते चर्चा केली आणि पुढची रणनीती त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं. आगामी काळामध्ये पक्षाच्या नेतृत्वाची चर्चा करून पुढची तयारी आम्हाला करायची आहे. उमेदवाराच्या बाबतीत मी कुठलंही वक्तव्य करू शकत नाही. उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा माझा नाही. पक्षा नेतृत्व जे ठरवेल उमेदवार आहे. साहेब, राज्यामध्ये काँग्रेसची परिस्थिती कशी वाटली? 14 जागा आणलेल्या आहेत राज्यात. सगळ्यात कशी वाटली म्हणजे आहे ती आहे, वाटायचं काय कारण. नाना पटोले तुमचं बरेच कलगीतुरी वाजली होती. नाही, नाना पटोलेबद्दल मला काय बोलायचं. त्याचं असं आहे की जे निकाल आहेत ते आपल्या समोरच आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसला मताधिक्य मिळालेलं आहे मान्यच करावं लागेल. पण भाजपलाही परंतु एकंदरीत जी मताची आकडेवारी जी पाहिली तर भाजपला चांगल्यापैकी मतदान देशात मिळालेलं आहे आणि दोघांमध्ये काही थोडासा पर्सेंटेजचा फरक आहे म्हणून मान्य करावं लागेल. त्यामुळे लढाई आहे शेवटी ही पॉलिटिकल. परंतु भाजपचे परफॉर्मन्स चांगले राहिले. सीट्स जरी कमी आल्या असतील एकूण मिळालेलं मतदान हे निश्चितच काँग्रेसच्या बरोबरीने आहे. जालना येथे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे. मराठा आणि ओबीसी जो वाद सध्या आहे तो पुन्हा उफाळलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आधी आम्हाला सांगावं की कुणबी नोंदी कोण्या बेसिसवर तुम्ही दिलेले आहे, मगच आम्ही उपोषण मागे घेऊ, असं त्यांनी एक पवित्रा केलं. ज्यांच्याकडे दाखले मिळाले, निजामकालीन दाखले किंवा जुनं रेकॉर्ड जे काही मिळालं त्या आधारे त्यांनी सर्टिफिकेट दिलेले आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही डिस्प्यूट असल्याचं कारण नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.